नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी IBPS व TCS पॅटर्न नुसार सर्व परीक्षांसाठी उपयुक्त सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी परीक्षेचे वेळापत्रक आलेले आहे. 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरच्या दरम्यान परीक्षा होणार आहे. तसेच हॉल तिकीट पण उपलब्ध झालेले आहेत. हॉल तिकीट साठी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे. हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या. चला तर मित्रांनो, पाहूया सराव प्रश्न संच 3. प्रश्न 1. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC च्या नागरिकांसाठी कल्याण योजना कोणत्या आहेत? ऑप्शन आहेत: ए. झोपडपट्टी पुनर्वसन योजना, बी. बेघरांसाठी घरे, सी. शाळा आणि शिक्षण योजना, डी. वरीलपैकी सर्व. 5 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC च्या नागरिकांसाठी कल्याणकारी योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, बेघरांसाठी घरे व शाळा आणि शिक्षण योजना या आहेत. प्रश्न 2. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC चे वार्षिक उत्पन्नाचे बृहन्मुंबई महानगरपालिका BMC चे वार्षिक उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत? ऑप्शन आहेत: ए. मालमत्ता कर, बी. पाणीपट्टी, सी. विकास शुल्क, डी. वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC चे वार्षिक उत्पन्नाचे स्रोत मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास शुल्क हे सर्व आहे. प्रश्न 3. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC च्या कचरा व्यवस्थापनासाठी कोणती योजना आहे? ऑप्शन आहेत: ए. स्वच्छ भारत अभियान, बी. स्वच्छ मुंबई योजना, सी. हरित मुंबई योजना, डी. क्लीन सिटी मिशन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, स्वच्छ मुंबई योजना. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC च्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ मुंबई योजना ही आहे. प्रश्न 4. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये किती विभाग आहेत? ऑप्शन आहेत: ए. 5, बी. 6, सी. 8, डी. 10. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 10. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC मध्ये 10 विभाग आहेत. प्रश्न 5. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC ची किती सार्वजनिक उद्याने आहेत? ऑप्शन आहेत: ए. 50, बी. 100, सी. 150, डी. 200. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 200. बृहन्मुंबई महानगरपालिका BMC चे सार्वजनिक 200 उद्याने आहेत. प्रश्न 6. सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन आहेत: ए. मुंबई, बी. नाशिक, सी. पुणे, डी. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. सांताक्रूझ हे विमानतळ मुंबई या शहरात आहे. प्रश्न 7. श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे? ऑप्शन आहेत: ए. डेमोक्रेटिक पार्टी, बी. रिपब्लिकन पार्टी, सी. नॅशनल पीपल्स पॉवर, डी.
श्रीलंकन काँग्रेस पार्टी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नॅशनल पीपल्स पॉवर. श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाला बहुमत मिळाले आहे. प्रश्न 8. महाराष्ट्राचे मॅजिस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन आहेत ए मुंबई, बी इचलकरंजी, सी मालेगाव, डी मनमाड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इचलकरंजी. महाराष्ट्राचे मॅजिस्टर असे म्हणून इचलकरंजी या शहराला ओळखले जाते. प्रश्न 9. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए अकोला, बी अमरावती, सी यवतमाळ, डी औरंगाबाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. प्रश्न 10. मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे? ऑप्शन आहेत ए दर्पण, बी दिग्दर्शन, सी ज्ञानप्रकाश, डी मुंबई टाइम्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दिग्दर्शन. मराठी भाषेमध्ये पहिले मासिक दिग्दर्शन हे आहे. प्रश्न 11. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? ऑप्शन आहेत ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड डलहौसी, डी लॉर्ड मॅकॉले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड मॅकॉले. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया लॉर्ड मॅकॉले यांनी घातला. प्रश्न 12. घटनेच्या 8व्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता किती आहे? ऑप्शन आहेत ए 22, बी 23, सी 20, डी 24. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 22. घटनेच्या 8व्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता 22 इतकी आहे. प्रश्न 13. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए 1 जानेवारी 2015, बी 12 मार्च 2014, सी 1 फेब्रुवारी 2014, डी 1 एप्रिल 2014. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1 फेब्रुवारी 2014. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 1 फेब्रुवारी 2014 या वर्षी लागू करण्यात आला आहे. प्रश्न 14. भारतातील हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री कोण होते? भारतातील हरित क्रांतीच्या काळात भारताचे अन्न मंत्री कोण होते? ऑप्शन आहेत ए सी सुब्रमण्य, बी मोरारजी देसाई, सी अरुण नेहरू, डी जगजीवन राम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सी सुब्रमण्यम. भारतातील हरित क्रांतीच्या काळात सी सुब्रमण्यम हे अन्न मंत्री होते. प्रश्न 15. जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 15 ऑक्टोबर, बी 10 नोव्हेंबर, सी 1 डिसेंबर, डी 16 ऑक्टोबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 16 ऑक्टोबर. जागतिक अन्न दिन 16 ऑक्टोबर या रोजी साजरा केला जातो. प्रश्न 16. गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली? ऑप्शन आहेत ए साबरमती आश्रम, बी
कराची, सी लाहोर, डी अमृतसर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए साबरमती आश्रम. गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रम येथून सुरू केली. प्रश्न 17. भारतीय संघराज्यात किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? ऑप्शन आहेत ए 23 व 8, बी 28 व 8, सी 29 व 10, डी 22 व 9. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 28 व 8. भारतीय संघराज्यात 28 व 8 घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न 18. खालीलपैकी कोण पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करू शकतो? ऑप्शन आहेत ए आयुक्त, बी मुख्य कार्यकारी अधिकारी, सी उपायुक्त, डी राज्य शासन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आयुक्त. आयुक्त हे पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करू शकतात. बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत ए केरळ, बी तामिळनाडू, सी राजस्थान, डी ओडिसा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ओडिसा. बाली यात्रा महोत्सव ओडिसा या राज्यात साजरा करण्यात येतो. प्रश्न 20. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहेत ए लातूर, बी अकोला, सी अमरावती, डी धाराशिव, उस्मानाबाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अकोला. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला या ठिकाणी आहे. प्रश्न 21. मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहेत ए पाडेगाव, बी राजगुरुनगर, सी श्रीरामपूर, डी दौलताबाद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी श्रीरामपूर. मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर या ठिकाणी आहे. प्रश्न 22. यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन आहेत ए अहिल्यानगर, अहमदनगर, बी अकोला, सी जळगाव, डी धुळे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जळगाव. यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 23. आंबा घाट हा खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? ऑप्शन आहेत ए कोल्हापूर सावंतवाडी, बी कोल्हापूर गोवा, सी कोल्हापूर रत्नागिरी, डी पुणे सातारा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर रत्नागिरी. आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरी येथे जाताना लागतो. प्रश्न 24. हवामान बदल निर्देशांक 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? हवामान बदल निर्देशांक 2024 मध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन आहेत ए 130, बी 132, सी 133, डी 135. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 133. हवामान
बदल निर्देशांक 2024 मध्ये भारत देश 133व्या क्रमांकावर आहे. प्रश्न 25. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 शतके झळकणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे? ऑप्शन आहेत: ए. तिलक वर्मा, बी. ऋषभ पंत, सी. संजू सॅमसन, डी. सूर्यकुमार यादव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, संजू सॅमसन. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 3 शतके झळकणारा संजू सॅमसन हा क्रिकेट खेळाडू ठरला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SR स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.